असं कोणी मला जमणार नाही म्हटलं की मला फारच राग येतो. नाही कसं जमणार, मी दाखवते करून. आणि वसंतरावांचं नाटक वाचणं हा एक वेगळाच अनुभव होता, विलक्षण अनुभव. आता बघा मी तुम्हाला छान करून दाखवते, तुम्हाला खूप हसू येईल. त्याचे डिंब बसले होते, काही त्यांना कळलं नाही, काही हसू आलं नाही. म्हटलं झालं मी फेल झाले. तोंडवळणी पडणं भाषा आणि अंगवळणी पडणं भूमिका, ते दोन्हीचा तोल सांभाळायला मला मिळाला. त्याच्यात वंदना गुप्ते या अभिनेत्रीने इतक्या सहज शिव्या दिल्या की तिला घरी शिव्या द्यायची सवय असावी म्हणून. नमस्कार. कॅचअपच्या नवीन भागात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. नवीन भागातले आजचे आपले पाहुणे आहेत वंदना गुप्ते. नमस्कार. 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 आधी मला तुला कॉम्प्लिमेंट देऊ दे, तू खूप छान फिट झालायस. अरे थँक्यू. बारीक झालायस, छान दिसतोयस आणि तेवढाच जास्त तरुण दिसायला. अरे बापरे, वा. मी तुम्हाला कॉम्प्लिमेंट द्यायच्या आधीच तुम्ही मला दिली कॉम्प्लिमेंट. यावर्षी डिसेंबर महिन्यामध्ये तुम्हाला रंगभूमीवर पहिलं पाऊल ठेवून 55 वर्ष होतील. आता तुम्ही वयाचा अंदाज करा. कारण तुमच्याकडे बघून काही वयाचा अंदाज येणार नाही म्हणून मी म्हटलं. पण पद्मश्री धुंडीराज नावाचं नाटक होतं, त्यामुळे ह्या प्रवासामध्ये काय काय घडलं त्यातलं आपल्याला किती बोलता येईल ते आपल्याला खूप खूप मोठा प्रवास आहे. तर तिथपासून कुटुंब कीर्तनपर्यंत हा प्रवास सुरू आहे. मला तेच विचारायचं होतं की तुमच्या खटाळपणामुळे तुम्हाला तो रोल मिळाला होता पद्मश्री धुंडीराजमधला. तेव्हा तुमचं वय होतं साधारण 15-16 वर्ष. इतका प्रवास झाला, इतक्या दिग्गजांबरोबर काम केलं, पण तो खटाळपणा कसा काय अजूनही टिकून ठेवलाय? तो स्वभावच आहे माझ्या, स्वभावातच आहे, त्याला काही कारण इलाज नाही आहे. मग हे पुलांनी पण भाईंनी त्यांनी पण आईला सांगितलं होतं, अगं माणिक, युजली मी बायकांवरती विनोद करतो, पण बाईमध्ये आणि त्यातल्या त्या यंग पोरीमध्ये विनोदाचा स्वाभाविक विनोद निर्माण करण्याची ताकद आहे तुझ्या लेखीमध्ये, असं कौतुक केलं होतं. पण हा सगळा खट्याळपणा, मिश्किलपणा जगवता आला कारण माझ्यात आहेच तो, त्यामुळे मी जाईन तेव्हाच तो संपेल असं आहे. पण म्हणजे एकीकडे बंडखोरपणा पण आहे स्वभावात आणि एकीकडे खटाळपणा पण आहे. आणि हेच मला असं वाटतं की तुमच्या जितक्या भूमिका आहेत कुठेही एका इमेजमध्ये अडकणं हे तुमच्या बाबतीत घडलं नाही. म्हणजे आत्ताही जर आपण बघितलं तर एकीकडे हरवलेल्या पत्त्यांचा बंगला सुरू आहे, जिकडे एक गंभीर प्रवृत्तीचा रोल आहे, आणि एकीकडे कुटुंब कीर्तन आहे. तर हे कसं सांभाळलंय दोन्ही? मुद्दाम मी म्हणजे प्रवास असा मुद्दाम केला की नाटकाने काय झालं, सुरुवात मिश्किल खटाळ भूमिकेने झाली, त्यामुळे अशी नाटकंच मला वारंवार यायला लागली. मग बरीच नाटकं, गोवा हिंदू असोसिएशनचे पहिलं नाटक होतं ते, आणि त्यांच्या तेव्हा खूप नाटकं झाली होती त्यांची, म्हणजे मोठी संस्था गोवा हिंदू असोसिएशन. तर त्यांच्यात बऱ्याचशा नाटकांमध्ये भक्ती असायची. तर भक्तीच्या जागी मला जेव्हा अखेरचा सवालसाठी विचारलं तेव्हा, तोपर्यंत मी मध्ये काही नाटकं केली होती, पण तेव्हा मी प्रोफेशनल नाटक सोडून दिलं होतं, मला लग्न झालं होतं. त्यामुळे तिथं मग, आणि मग भक्तीची सगळी रिप्लेसमेंटची नाटकं मला यायला लागली. मग मी अलर्ट झाले की अशी रिप्लेसमेंटचेच मी रोल करत बसले तर एक तो छाप पडेल. पण मला ही नंतर जाणीव त्याची व्हायला लागली की आपल्याला यू हॅव टू बी डिफरंट. प्रत्येक कॅरेक्टर तुम्हाला जर वेगवेगळी जशी मिळेल तर चॅलेंज स्वीकारल्यासारखी मी प्रत्येक भूमिका वेगवेगळी घेत गेले. आणि वसंतराव कानेटकर स्वतः उत्तम लेखक आणि चंद्रलेखाच्या सगळ्या नाटकांचे लेखक असायचे, त्यामुळे ते मग मुद्दाम विचार करून की अच्छा वंदना आहे ना, मग आपण असं काहीतरी करूया, असं काहीतरी लिहूया. आणि कधी त्याच्यानंतर मी सोनचाफा केलं, त्यातली भूमिका अगदी वेगळी होती. म्हणजे मुद्दाम ठरवून मी वेगवेगळं घेत गेले. पण सोनचाफाच्या आधी तुम्ही बरीच नाटकं झाली होती तुमची, पण तुम्ही नेहमी बोलताना सोनचाफा हे टर्निंग पॉईंट होतं असं का म्हणता त्याला? कारण काय झालं की मी तोपर्यंत मी सॉफिस्टिकेटेड, एज्युकेटेड एका स्तरातल्या भूमिका करत होते, शहरी वळणाच्या. शहरी, हां, हेही शहरीच नाटक होतं, पण ह्याच्यात एक विधवेची भूमिका होती, तरुण विधवा जिला आपल्या मुलाला मोठं करायचं आहे, जिचा सासरा रॉयल फॅमिलीतला महाराज आहे आणि नवरा तिचा युद्धात मारला गेलेला आहे. तो युद्धात मारल्या गेल्यानंतर मुळात त्याने माझ्याशी लग्न केलं हेच सासऱ्याला खटकलेलं असतं, आणि तेव्हापासून त्याने आपल्या मुलाशी संबंध तोडलेले असतात. पण जेव्हा नातू झाला आहे आणि आता त्याला एक वंश म्हणून त्याला आपल्याला आणायचं असेल तर हिला जाऊन भेटलं पाहिजे. आणि मी शिवणकाम करून एका चाळीत राहत असते, अत्यंत स्वाभिमानी, न खंगता न खचता
लाईफला सामोरी जाणारी आणि जेव्हा मुलाला घेऊन जायचा आहे प्रसंग तेव्हा आपल्या सगळ्या अटी मान्य असतील तरच मी पाठवीन इतकी ती कॉन्फिडंट बाई, अशी एक वेगळी भूमिका मला मिळाली. त्यामुळे दॅट वॉज अ टर्निंग पॉईंट अशासाठी सुद्धा की मी जेव्हा लग्न केलं तेव्हा मी असं म्हटलं होतं की एक गंमत म्हणून मी नाटक करायला सुरुवात केलेली होती आणि व्यावसायिक नाटकं एक एक यायला लागले, भूमिका गाजायला लागल्या, प्रयोग यशस्वी व्हायला लागले, तेव्हा माझी पण जबाबदारी वाढली. पण हे आम्ही 2 वर्ष प्लॅन करून मुलांना घेऊन अमेरिकेची टूर ठरवली होती, ट्रिप. कारण माझा नवरा वकील असल्यामुळे त्याला मे महिन्यात सुट्टी असायची. तेव्हा मे महिन्यात अमेरिकेला त्याचे भाऊ बहीण सगळे तिकडेच होते आणि मुलांना घेऊन जायचं. तर तेव्हा हे नाटक मोहन वाघांना करायचंच होतं, एप्रिलमध्ये ओपन करायचं होतं. आणि ओपन केल्या केल्या मे मध्ये जाणार कशी, तर मी म्हटलं नाही मला करता येणार. तर वसंतराव इतके खचले ऐकून की अरे बापरे. आणि माझं स्पीच त्यांना खूप आवडायचं, वसंतरावांना खूप आवडायचं की इतकं शुद्ध चढ उतार आणि स्वरांचं ज्ञान असलेलं स्पीच स्टेजवरती पहिल्या रंगेपासून शेवटच्या बाल्कनीच्या शेवटच्या प्रेक्षकापर्यंत पोचणारं आणि त्यातून सगळे भाव उत्कटतेने येणारी अशी कलाकार त्यांना फार त्यामुळे त्यांची माझ्यावर फार मदार होती की एखादी कॅरेक्टर काही डोळ्यासमोर ठेवून केली असेल नसेल मला माहीत नाही, पण ते करावं असं. तर माझ्या नवऱ्याने तेव्हा मला सांगितलं की नाही नाही, तू आता प्रोफेशनल आहेस, आपण पुढच्या वर्षी करू. मोहन वाघ म्हणाले की म्हटलं अहो पुढच्या वर्षी माझा मुलगा मग 5 वर्षाच्या वर गेला तर मला पूर्ण तिकीट पडणार, हे सगळा विचार होता ना. ते म्हणाले मी देईन पुढच्या वर्षीचे तिकिटाचे पैसे देते, पण तू करावंच आणि माझी इच्छा आहे, मला हे करायलाच पाहिजे. तेव्हा माझ्या नवऱ्याने सांगितलं की नाही तू हे घे. आणि दॅट वॉज अ टर्निंग पॉईंट. माझ्यातला स्वतःचा स्वाभिमान, मला प्रोफेशनॅलिझम, माझा एक काय म्हणतात ना कॉन्फिडन्स, तो मला मिळाला की मी कुठलीही भूमिका करू शकते. या पद्धतीची भूमिका, ज्याचा सगळा पूर्ण स्पीचवरती ते नाटक होतं. संवाद फार उत्कृष्ट होते ते आणि फार छान फिलॉसॉफी. ते सहज बोलता बोलता वसंतरावांची ती खासियत होती. आणि कॅरेक्टरचा विचार करून, कॅरेक्टरच्या विचार प्रसंगाचा विचार, किती वेळ काळ गेला आहे दाखवायला, त्या पात्राला कपडे बदलायला तेवढा वेळ दिला पाहिजे. मी क्राफ्टिंग नाटकाचं करण्यात वसंतराव पटायचं. आणखी माझा फॅनमेल तेव्हापासून खूप वाढला. तेव्हा फॅनमेलच होता तेव्हा, कारण दुसरी पत्र अशी ढिगाणी पत्र यायला लागली मला. आणि त्यातलं एक पत्र मला आठवतं, टोपे म्हणून आपले व्हाईस चान्सलर होते, त्यांचं पत्र मला आलं होतं. आणि ते म्हणाले की आम्हाला ह्या नाटकातली अगं फार आवडली. अगं म्हणजे मी तो मुलगा मला अगं म्हणून हाक मारायचा, कारण त्यांनी वडिलांचं ऐकलेलं असतं अगं. तर तो उमेश कामत आणि त्याच्या आधी त्याचा भाऊ मोठा तो करायचा. त्यामुळे मला सोनचाफा पासून म्हणजे माझी बघण्याची पण दृष्टी माझ्याच व्यवसायाकडे बदलली. आणि नवऱ्याने केवढी मोठी सवलत दिली ही. आणि तोपर्यंत मी आपले त्याला गंमत म्हणून करते, मी नाटकही करते आणि संसारही करते, आय वॉज हॅपी. मग नंतर मला सगळ्यालाच मोरड घालायला लागली आणि टोटली वाहून घ्यायला लागलं. पण हे कुठलं वर्ष होतं हे? 82 असेल, 80 to 83. म्हणजे आता तुम्ही मोहन वाघांचा उल्लेख केला त्याच्यावरून मला आठवलं की हल्ली आपल्याकडे खूप विक्रम आणि अशा गोष्टी म्हटल्या जातात नाटकाच्या बाबतीत. तुम्ही 12,000 प्रयोगांचा पल्ला पार केलेला आहे, पण मोहन वाघ म्हटलं की अनेक विक्रम आठवतात. आणि त्यातलं मला एक आठवणीत राहणारं ते आहे की लंडनला जाऊन पहिला प्रयोग करणं, आणि तो पण शेक्सपियरच्या गावी. मला ती आठवण नाटकांवर आधारित आणि शेक्सपियरच्या नाटकावर आधारित असलेलं. काय वेळ म्हणजे त्या माणसाला की विक्रम करायचा, मग तेव्हा विचार नाही करायचा की आपण काय करतोय, करूनच दाखवायचा. मग त्याच्यासाठी जे करायला लागेल ते. आता त्यावेळी लंडनला एवढी 20 जणांची टीम घेऊन जाणं आणि सगळेच म्हणजे सेट लावणाऱ्यांपासून ते म्युझिक लाईट सगळं करणारे म्हणजे टेक्निशियन्स, या सगळ्यांना घेऊन शेक्सपियरच्या जन्मगावी जाऊन त्या नाटकाचं प्रकाशन परचुरे प्रकाशनतर्फे तिथे पब्लिकेशनचं हे केलं, समारंभ प्रकाशन केलं. हो, तो समारंभ पार पाडला. असं झपाटलेलाच माणूस होता तो. नाटकात वापरणारी प्रत्येक वस्तू विचारपूर्वक घ्यायची, ते आर्टिस्टिकच दिसलं पाहिजे. मग ते जिच्या वापरणारे ते शिलाई मशीन असो किंवा ती वापरणाऱ्या साड्या असो, ते त्या कॅरेक्टरला जाणार आहे, पण त्यातलं उत्कृष्ट जे आहे ते द्यायचं. आणि लोकांना नेत्रसुख पण मिळालं पाहिजे, सेटमधनं पण मिळालं पाहिजे. आणि नाटकातनं तर वसंतरावच होते त्यामुळे काही प्रश्नच नव्हता. आणि मुख्य मला चंद्रलेखाचा हा फायदा झाला की
मोठ्या मोठ्या स्टॉलवर्ड्स येऊन नाटकं बघायची त्यावेळी. आता लता मंगेशकर अशा म्हटलं काय येतील नाटकाला ना असे जाऊन किती मोठे मोठे पडतात. मार्मिकचे बाळासाहेब प्रत्येक नाटक जवळजवळ बघितलेलं आहे. मला आठवतं झुंज नाटकसुद्धा त्यांनी बघितलं होतं, तिथेच केलेलं. प्रत्येक वेळी म्हणजे आधीच्या वर्षी जर त्यांनी मला नाटकात बघितलं असेल झुंजमध्ये ही कोण आहे म्हणून मीनाला विचारलं. मीना कोण ग ही, म्हणजे मीना ते म्हणे अहो ती माणिकबाईंची मुलगी नाही का, तीच ती तर म्हणे ही आधी मला भेटली असते तर मी लग्न केलं असतं हिच्याशी. म्हणजे मी अशा गावंढळ ह्याच्यात फटकळ भूमिका मुद्दाम म्हणजे ती भूमिका मी मागून घेतली होती हावरडासारखी. मला द्यायची नव्हती यांना. मधुकर तोरमानाचं नाटक होतं ते, त्यांना द्यायची नव्हती भूमिका. पण मला असं तोपर्यंत मला पण असे ते प्रेक्षकांना आपण काय जास्तीत जास्त देऊ शकतो ती एक जबाबदारी. खरं तर मला शाळेत असताना कळलं असतं की नाटक हा अभ्यास करून करण्याचा विषय आहे तर मी केलाच नसता कधी. पण मागून घेतलीत तुम्ही, ते नाही म्हणत होते, तुम्ही काय केलं त्याच्यात, म्हणजे ते तयार कसे झाले, त्यांना तयार कसं केलं? नाही मला एक तर तो भूमिकाच वेगळी होती. मी कधी न पाहिलेली. आता जे कर्मचारी असतात म्युन्सिपाल्टीचे ते सफाई कर्मचारी जे सफाई असतात ते, कर्मचारी हां. असतात ते करत असतात. आपण नुसतेच पास होतो. ते किती कष्टाने करतायत, त्यांचा वावर काय आहे, घरात काय वावर आहे, ती तशी बाई आहे रस्ते झाडणारी बाई. आणि ती मुलाला आपल्या बायकोच्या निधनानंतर मुलाच्या सांभाळ करायला त्यांनी घरात आणून ठेवलेली असते. आणि त्यामुळे मला ते कठीण जायला लागलं. आणि त्यांच्या मनात मी नव्हतेच, म्हणजे ही जाणारच नाही म्हणजे. आणि असं कोणी मला जमणार नाही म्हटलं की मला फारच राग येतो. नाही कसं जमणार, मी दाखवते करून. मी 8 दिवस तालीम केली आणि मग ते असे बसले. आता बघा मी तुम्हाला छान करून दाखवते, तुम्हाला खूप हसू येईल. त्याचे डिंब बसले होते. काही त्यांना कळलं नाही, काही हसू आलं नाही. म्हटलं झालं मी फेल झाले. मग परत मी गाठलं त्यांना, म्हटलं मला जर भाषेचा लहेजा सांगा. इनफॅक्ट मी या इकडच्या जी वसाहत आहे ना यांची कर्मचाऱ्यांची दादर आपल्या बादल बिजलीच्या समोरच्या बाजूला, हो. तिथे मी एका बाईच्या घरी जाऊन राहिले. अच्छा. एक संबंध दिवस रात्र आणि दुसऱ्या दिवशी दुपारी मी घरी गेले. पण मला त्या बाईचं उठणं बसणं, पदर सावरणं, तंबाखू चोळणं, चुलीवरचं भांडं हे काही नव्हतं ना. पण मला ती बॉडी लँग्वेज, तिचा स्वर हे सगळं साधायचं होतं. आणि मुख्य म्हणजे भाषा जी आहे ना ती जर आपण कृत्रिम बोललो गेलो तर त्याची गंमतच जाते. जर कोल्हापूर किती लोक घाण्याला बोलतात कोल्हापुरी, तर तो आतूनच आली पाहिजे. ती आतून येणं याच्यासाठी तुम्हाला केवढी मेहनत घ्यायला लागते. तर तोंडवळणी पडणं भाषा आणि अंगवळणी पडणं भूमिका. वा. क्या बात. तर ते दोन्हीचा तोल सांभाळायला मला मिळाला त्याच्यात. आणि इतकं की त्याच्यात ती शिवराळ भूमिका होती. रस्ते झाडणारी बाई ती त्यामुळे मेल्या मोडद्या रांडविंड अशा सगळ्या शिव्या होत्या. आणि मी इतक्या लीलया द्यायची. तो माधव मनोहर होते ना, त्यांनी मार्मिकमध्ये त्यांनी लिहिलं होतं की वंदना गुप्ते या अभिनेत्रीने इतक्या सहज शिव्या दिल्या की तिला घरी शिव्या द्यायची सवय असावी म्हणून. तर माझ्या नवऱ्याने फोन केला होता, तुम्हाला कसं कळलं म्हणून. पण गमतीचं म्हणजे आणि आपल्याला का द्यायच्या असतात पण मनात बाई असल्यामुळे देता येत नाही असंही होतं ना. आणि त्या मला तिची मनात जी झुंज सुरू होती ती तिकडे बाहेर पडायची. तुम्ही बाळासाहेबांची जी आता आठवण सांगितलीत की ते कौतुकाने असं म्हणाले की मी लग्नच केलं असतं हिच्याशी, पण खरंच कोणीतरी तुमच्याकडे प्रपोजल घेऊन आलं होतं एका दौऱ्यामध्ये लग्नाची मागणी घालायला. हेच तो किस्सा होता. हो, ते झुंजच नाटक सोलापूरला आम्ही प्रयोग करत होतो. आणि तेव्हा खूप शेती चालायची, एवढं शहरीकरण त्याचं झालेलं नव्हतं. आणि आम्ही प्रयोग संपल्यानंतर मी आपले माझे जीन्स विन्स घालून बसले होते. तेव्हा 3 अँबॅसडर गाड्या पांढऱ्या रंगाच्या येऊन उभ्या राहिल्या समोर. आणि आमचे कृष्णा बोरकर मेकअपवाले ते बसले होते. जेवणाला जायची वाट बघत होतो. तर म्हणे रखमा कुठं आहे. नाही आता गेली रखमा. नाही कुठं आहे आज. नाही कशी ती असेल ना तिथं नाटकात आत्ता होती ती. हे काय आत बसले आहेत पण माझ्याकडे बोलतो. तर मलाच विचारलं रखमा कुठं आहे. म्हटलं मीच ती. तर तुम्ही. आणि मी शुद्ध बोलायला सुरुवात केली ना. मग ती भाषा वगैरे सगळं गेलं. तर म्हणे तुम्ही नाही ते रखमा होती ती. म्हटलं अहो मीच ती. मग ते ह्यांनी दाखवला मेकअप दाखवला की अहो आत्ताच काढला त्यांनी तो मेकअप, हा लावतो मी त्यांना, ह्याच आहेत त्या. असं आहे होय, काय हरकत नाही, तुम्हाला पाठ आहे नाटक ना.
माझ्या पुतण्याला घेऊन आलो आहे मी, आम्हाला लग्न करायचं आहे, आम्हाला तू सून म्हण व्हा आमची. तर ते बोरकर म्हणाले, अहो त्यांना मुलं पण आहेत 2, नवरा आहे, काय हरकत नाही, आपण टाकू की अर्ज. म्हणजे तो इतका म्हणे आमच्या शेत आहे एवढं, रानडुकर खूप त्रास देतात, ते अशी खमकी बाई आमच्याकडे जर घरातच आली तर आम्ही सगळ्या संकटांवर मात करू, असं करून त्यानं तिथे मला मागणी घातली. अशी ती कहाणी आहे. पण ती होतीच, म्हणजे एक शब्दवेल्हाळ होती, स्ट्रॉंग वुमन. तेव्हापासून माझा आवाज पण असा स्ट्रॉंग झाला. इवन सोनचाफ्याला पण मी जो असा घट्टपणा जो स्वरात आणला ना, त्याच्यामुळे माझा सगळा आवाजच बदलला. आता मला मी फोनवरती कोणाचा फोन आला तर मला मॅडम कोणीच म्हणत नाही, सरच म्हणतात. एवढं. वाटत नाही बाई बोलते म्हणून. पण हे जे सगळे रोल मिळत होते त्यावेळेला, सोनचाफा असेल, गगनभेदी आपण मगाशी म्हटलं जो लंडनला पहिला प्रयोग झाला, किंवा झुंज सारखे भूमिका असतील, तर त्यानंतर मिळेनाशा का झाल्या? क्या नाटकच बदलली, का स्वरूप बदललं, काय झालं नेमकं? नाही, मिळेनाशा झाल्या असं नाही मी म्हणते. म्हणजे तशा प्रकारच्या भूमिका, बाकी भूमिका तुम्ही करतच होत्या, तशा प्रकारच्या तशा भूमिका? प्रकारच्या भूमिकेच्या शोधात मी अनेक वर्ष होते, जे आत्ता मला कुटुंब किर्रतन मला मिळाली. अच्छा. कारण मला अतिशय गावरान, रांगडी, खरी, आतून बाहेरून सच्ची स्त्री उभी करायला फार आवडतं. बरोबर. खोटे डायलॉग्स मी बोलूच शकत नाही कधी, म्हणून मी सिनेमात तेव्हा रमलेच नाही अजिबात. खूप सिनेमाच्या ऑफर झाल्या मला. पण मग त्या सगळ्या ग्रामीण म्हणजे ग्रामीण बाजाराच्या भूमिका बाजाच्या होत्या. होते, पण त्या भूमिका नक्कीच तसं. आणि घेणं सुद्धा कृत्रिम होतं रे. हो. म्हणजे मी प्रेम केलं, पण मी कुठे झाडाभावती फिरले बाबा गाणं म्हणत, किंवा माझ्या नवऱ्याने पण असं नाही व्यक्त केलं कधी. सो हा जो खोटेपणा आहे तो बाजूला, सिनेमाचा एक वेगळा खोटेपणा असतो, कृत्रिम. आता फारच वेगळ्या पद्धतीचे सिनेमे, वेगवेगळ्या प्रकारचे व्हेरी सिनेमे बनतायत. रिअलिस्टिक. हा, सगळे म्हणजे संवादांपासून ते कॅरेक्टर्सपासून माहोल सगळा खूपच रिअलिस्टिक यायला लागलं सगळं. पण तेव्हा फार वेगळं होतं, म्हणून मी नाटकाच्या चांगल्या आणि नाटकाचं प्रेक्षक सोडून मी कुठे जाऊ, मला ती भूक लागल्यासारखं झालं. मग 4 चौकीपर्यंत थांबा, किंवा अजून हां, मग दुसरी? मी नाटकातनं जेव्हा मला 4 चौघी हे पहिलं नाटक, चंद्रलेखाच्या बाहेर, तेव्हा जरा मोहन वगैरे सगळे एकदम अस्वस्थ झाले होते. म्हटलं नंतर येतच तुमच्याकडनंच चांगल्या नाही आल्या भूमिका, तर मी काय करू आता मला. आणि काय व्हायचं, एक नाटक केलं की माझे आधीच्या वर्षीचं, त्याच्याही आधीच्या वर्षीचं, अशी 3-3, 4-4 नाटकं एका वेळी चालायची. एक मला पिरियड आठवतोय संबंध 3 वर्षाचा काळ असा गेला की मी 42-45 शोज करत होते दर महिन्याला. बापरे. त्यामुळे जेवढी जर कमिटमेंट मला द्यायची, तर मला त्यातनं आनंद जर नाही मिळाला तर मी कशी करू. त्यामुळे माझा आनंद आणि प्रेक्षकांचं समाधान हे मला सर्वात टॉप प्रायोरिटी होती. बरोबर. त्यामुळे अशा स्क्रिप्ट्सच गेल्याच. म्हणजे वसंतरावांसारखे स्क्रिप्ट फार कमी. नंतर मी शिवकडे बोलायचं नाही केलं, ते इतकं गोड नाटक. खरं तर बेडरूम फारसतो, बेडरूम नावावरनंच केलेलं मतकरींनी. पण त्या एकच असं नाटक असेल की मी ज्याचा शब्दसुद्धा इकडचा तिकडे गेला नाही. त्या नाटकालाच इतकं, संवादांना इतका प्रवाह आहे ना. नाही तर मी बऱ्याच वेळा असं 4 चौकीमध्ये सुद्धा खूप मोठा जो डायलॉग आहे तो लोकांच्या पचनी पडण्यासाठी मी शब्द इकडच्या तिकडे असं फिरवून प्रशांतच्या परवानगीने करत होते. इनफॅक्ट मी रंग उमालत्या मनाचे हे नाटक केलं वसंतरावांचं, तेव्हा वसंतरावांना मी म्हटलं की अशी मी कॅरेक्टर करते, सीन जवळनं पाहिलं आहे मी की गेला आहे नवरा आणि आता मुलगा वयात येतो आहे, तर आता मला त्याला फार अडचणी येत आहेत मोठं करताना. म्हणून ती फ्रेमशी बोलायची, गेलेल्या नवऱ्याशी, आई, की तू गेलास, याची जबाबदारी माझ्यावर सगळी सोडून मी कसं याला मोठं करू. तर हे नव्हतं, दॅट वॉज मिसिंग. आणि हे मी पाहिलं होतं जवळनं. म्हणून मी वसंतरावांना बोलले, तर म्हणे छान आहे, आपण नुसताच फोटो टांगला आहे, त्याच्यापेक्षा आपण त्याच्याशी संवाद, तुला काय सुचतं आहे तू लिही. वा. तर मी लिहिलं. आणि तेव्हा मोबाईल वगैरे नव्हतेच, मी फोनवरती बोलून दाखवलं. ते म्हणा एकही शब्द इकडचा, आणि तसं ते त्यांनी संहितेत पडली, पुस्तकात पडली, छापलं आहे. सो मला असं गाळलेल्या भूमिका, गाळलेले शब्द भरायला आणि मोडतोड न करता येणार अशी नाटकंच येईना. आणि मग मला सारखं जवळजवळ सगळं नाटकच बदलत बसायचं आपल्या इच्छेप्रमाणे. मग लेखकाचं काय राहणार. तरी मी बऱ्याचशा नाटकांवर मोडतोड करून करत होते. पण सकस,
उत्तम असं हातात स्क्रिप्ट येणं हे दुर्लभ झालं होतं. मग नंतर अभिराम वगैरे ही मुलं यायला गेली, प्रशांत आला, त्यामुळे मग पण तरी सुद्धा ह्या मधल्या काळात सगळ्या चौकटींची मोडतोड करणारं श्री तशी सौ सारखं नाटक होतं, जे तुम्ही सगळ्यात जास्त एन्जॉय केलं असं आम्हाला बघताना जाणवत होतं. अगदी अगदी म्हणजे काय बेफाम बेफाम. बेफाम होतं ते सगळंच मला असं प्रकार. उधळायला खूप आवडतं. त्यामुळे मला, आणि मी याच्याकडे मागून घेतलं, म्हटलं स्क्रिप्ट आधी छापायच्या आधी माझ्याकडे दे, आणि मी सगळ्या त्याच्या एंट्री एक्झिटपासून सगळं बदललं. हो, ओरिजिनल स्क्रिप्टच्या. आणि मग रवींद्र देवेकर यायचे बसवायला, तेव्हा मी काही त्यांचं ऐकायचीच नाही. मग शेवटी मला पाहिजे, बरं ठीक आहे असं करा. पण त्याला काही रूल नव्हतेच त्या नाही, नाटकाला नव्हतंच खरंच. ना. त्यामुळे आणि ते गाणं पण नव्हतं का ग, गाणं ते यांच्या भोवती पिंगा, ते गाणं पण नव्हतं. मी म्हटलं मी असं एक केलंय पूर्वी, आणि मला ते फार छान वाटतं, ते आपल्या या नाटकाला खूप छान जाईल. ते केलं. मग ची नक्कल कोणाची, नाट्यसंगीताची, मग मला सगळं करायला मिळालं. त्या बायकांनी नेहमी स्वयंपाकघरातनंच एंट्री घेतली पाहिजे, काही सगळं माझंच. त्यामुळे मी ते सगळं स्क्रिप्ट मला पाहिजे तसं लिहून घेतलं, आणि मगच म्हटलं आता वाट कोणाला वाटायची ती, आणि मग ठरवा, आणि उधळलं. खूपच मजा आली. नंतर जे प्रशांत पण त्या नाटकाच्या प्रेमात पडला, मग त्यांनी परत त्याचं प्रोडक्शन केलं दामलेनी. नाही, पण ज्यांनी अजून बघितलं नसेल त्यांनी युट्यूबवर नाटक आहे ते श्री तशी सौ. म्हणजे आम्हाला त्या काळात प्रत्यक्ष रंगमंचावर बघण्याची संधी मिळाली, पण तरी सुद्धा तुम्ही ते युट्यूबवर बघाल, तुम्हाला तितकीच मजा येईल. आणि हे उधळलं हा शब्द खराच आहे अगदी. म्हणजे मी एंट्री घ्यायची ना, मी तेव्हा शूज घालून हे करायची रिहर्सल ना, तर असे चाट पडायचे, असे काय टोंकान उडी मारून. माझी एनर्जी लेवलच इतकी वाढली होती ना, की मी आता तशी या कुटुंब कीर्तनला तशी आहे. भयंकर आहे. म्हणजे लोक येऊन म्हणतात की काय तुमची एनर्जी, आम्ही घेऊन जातो थोडी घरी. म्हटलं जा, माझी काय कमी होणार नाही, घेऊन जा. म्हणजे आता हल्ली ते रील्स येतात ना नाटकांचे, तर ते बघून असं वाटतं की सासू सुना, म्हणजे सासू सून आणि त्याच्यामध्ये अडकलेला नवरा, असं ते नाटक असावं. पण तुम्ही जे एनर्जी वगैरेचा उल्लेख करताय ते बघून काहीतरी आणखीन धमाल असणार असं वाटतंय. लिहिलंय पण फार छान त्याने. हो का? शंकराच्या हुशार आहे पोरगा, आणि फार विचारपूर्वक लिहिलेलं नाटक आहे. छान आहे, आणि मजा आहे त्यात अगदी. मला असं मजा आणणारं नाटक खूप आवडतं. मग हे सगळे रोल तुम्ही करत होतात, ह्या भूमिका करत होतात, आणि जेव्हा तुमच्या मनासारख्या भूमिका मिळत नव्हत्या त्यावेळेला तुम्ही थोडे काही काळ टीव्हीकडे वळलात, पण तिकडे पण जास्त रमला नाहीत. तिथे रमले नाही, कारण माझ्या वाट्याला काय आलं, आपण यांना पाहिलं का? तुम्ही केलंय आपण ह्याला पाहिलं? हो. अच्छा. अरे आता तुझ्या वयाचा माणूस चा फोटो दाखवून, 80 वर्षाचा माणूस ह्या रंगाचा शर्ट घालून बाहेर पडलाय, आणि फोटो तुझा आत्ता या वयातला, कसं चालेल? टेक्निकल चूक झाली काहीतरी असं. पोलीस तरी कसं सोडणार अशा माणसाला? म्हणजे मला वाचता हसू यायचं. बापरे. ते केलं, मी काय केलं, पण रमले नाही मी. म्हणजे तिथे मालिकांमध्ये पण मालिकांमध्ये नाही रमले. फारच थोड्या खऱ्या, म्हणजे समांतर म्हणून एक फार छान सिरियल होती, ती केली. काही एक चिरंतन ज्योत नावाची एक मी संभाजीच्या बायकोची भूमिका केली होती. त्याचा एक विलक्षण अनुभव आहे माझा. सिंहगडावरती शूटिंग होतं, बाबासाहेब पुरंदरे स्वतः आले होते, त्यांनीच घोडे विडे पुरवले होते सगळे, आणि ते स्वतः तिथे आलेले असताना प्रचंड पाऊस सुरू झालं. राजदत्त त्याचं दिग्दर्शन करत होते, आणि पुण्याचे डॉक्टर वैद्य म्हणून आहेत, ते त्याचे मला वाटतं प्रोड्युसर होते. तर एक चिरंतन ज्योत, आणि घोडेस्वार वगैरे, म्हणजे मी घोड्यावर बसून संबंध जाते, आणि नंतर मग उतरल्यानंतर बघितलं तर संबंध ह्या बाजूला दरी होती पूर्ण, आणि मी अशी कडेनी पण संवाद बोलत बोलत इकडे चालले होते, त्यामुळे इथे लक्ष गेलं नाही तर मी गेलेच असते तिकडे. म्हणजे असे, आणि नंतर पाऊस पडला प्रचंड, आणि मी, बाबासाहेब आणि दत्ताजी, आम्ही तिघं एका बंद विहिरीच्या खाली, म्हणजे कव्हर्ड विहीर होती, त्यात आसरा घेऊन तिथे बसलो, आणि तिथे ज्या काही 2 तास गप्पा, त्या मी आयुष्यात विसरणार नाही. आणि बाबासाहेब पुरंदरे आणि संभाजीच्या आयुष्यावरची तो मालिका होती. असे खूप क्षण आहेत की जे मी खरंच म्हणजे, आणि ते मला म्हणजे अशा मोहनवागांमुळे नाटकात मिळाले, आणि काही सिरियलमधनं मिळाले, आणि आता सिनेमातनं मिळाले. एक मी लता दीदींची तुला आठवण सांगते. सचिन तेंडुलकर जेव्हा काहीतरी विक्रम झाला होता त्याचा,
आणि मोहन काकांना खूप कौतुक ना स्पोर्ट्सच्या, तर त्याचा सत्कार करायचं ठरलं होतं. शिवाजी मंदिरला प्रयोगाच्या इन बिटवीन त्यांनी सत्कार करायचा ठरवलं. लता दिदी हजर होत्या, आशाबाई होत्या आणि हृदयनाथ होते. आणि त्यांच्या सत्कारासाठी आम्ही नऊवारे वगैरे आम्ही नेसून, शर्मिला राजाची बायको, पद्माताई मोहन वाघांची बायको, मोहन वाघांची दुसरी मुलगी मोठी मुलगी अपर्णा, म्हणजे 5 सुंदऱ्या त्यांना हव्या होत्या. ते आम्ही 5 सुंदऱ्या नथबीत घालून नऊवारी त्याला ओवाळलं, तिला ओवाळलं बायकोला. तर लता दिदी नंतर आत आल्या. तुम्ही पायात काय घातले मला म्हणाल्या. तर माझ्या लक्षातही आलं नाही की मी काय घातलं, कारण नऊवारीमध्ये पाय दिसतात ना एवढे. तर ते माझे राजस्थानवरनं मी आणलेल्या हे होते, काय म्हणतात त्याला, ते पैंजण. पैंजण. हां. तर ते त्यांना इतकं विलक्षण आवडलं की त्यांनी सांगितलं की हे कुठून आणलं तुम्ही. म्हटलं मी जयपूरला गेले होते तेव्हा मला बाजारात हे मिळालं, मला फार आवडलं. आणि ते असं इलॅस्टिक होतं त्याला, आणि ते असं बसलं की संबंध सुंदर अशा शेपचं ते होतं मोठं. तर ते खोटं आहे का ते. म्हटलं कुंदनचं. तुम्ही मला जरा द्याल, मी माझ्या सोनाराला देते आणि ते तसं करून घेते. म्हटलं घ्या ना जरूर. मग त्यांना त्या दोन्ही हे दिले, त्यांनी करून घेतले असतील. मग नंतर मोहन काकांच्याकडे पाठवलं आणि मग मी परत कधीतरी वापरायला म्हणून ते ठेवून दिलं. ते इतकं म्हणजे त्यांचा स्पर्श झालेला आहे, मी ते तसंच ठेवून दिलं आहे. आणि शेवटी त्याचं मी गळ्यातलं गेलं. पण कशी नजर बघ, म्हणजे आता मी काय करते तिथे, पण आपल्या आवडीची गोष्ट त्यांना ते माझ्या पायांकडे माझी नजर जावी, आणि ते त्याने मागून घेतलं. तसंच ह्या मंगळसूत्राची अशीच गोष्ट आहे. अशा बाईंनी माझं हे 4 चौघीमध्ये बघितलं होतं मंगळसूत्र. तर ते आसावरी जोशी आहे ना, ती तेव्हा काम करायची माझ्याबरोबर. तर तिच्या कोणतरी मैत्रिणीने, अभ्यंकर म्हणून मला आठवत आहे, तिने काही वस्तू विकायला आणल्या होत्या, दागिने वगैरे, ती करायची बाई. तेव्हा मला असं खूप आवडलं म्हणून मी ते घेतलं होतं आणि ते वापरत होते नाटकात. तर त्यांनी ते मागून घेतलं. म्हटलं घ्या, हे खोटं आहे, चांदीचं आहे. म्हटलं हो का, मग मी माझ्या सोनाराकडनं करून घेते. आणि त्यांनी करून घेतलं. म्हटलं आशाबाईंना एवढं आवडलं तर आपणही करून घ्यावं. मग मी पण सोन्यात असं करून घेतलं. मग हे खोटे होते हिरे तेव्हा. जसं परवडेल तसं मी करायचे ना. मग नंतर मी हे वेगळ्या वाट्या करून त्याच्यात बसवून घेतल्या. पण मी असं की अरे वा, मी पावनच झाले. म्हणजे आता एकाला पायातलं आवडलं, एकीला गळ्यातलं आवडलं. लता दिदी आणि आशाताई म्हटलं की आम्हाला गाणी आठवतात, तुम्हाला दागिने आठवतात. तुम्ही आता राज ठाकरेंचा उल्लेख केलात, आणि तुम्ही किती वर्ष शिवाजी पार्कला राहताय? आता 22 वर्ष. 22 वर्ष. एखाद्या 25 जवळ. पक्षाचा प्रमुख तुमच्या बाजूला राहणं आणि शेजारी असणं, हा काय अनुभव असतो नेमका? माझा त्याच्या आधीपासूनचा अनुभव होता ना. त्यांच्या लग्नाच्या आधीपासून माझ्या डोळ्यासमोर घडलेली प्रेम कहाणी आहे ती. बरोबर त्यामुळे, आणि मोहन काकांची मुलगी, बरोबर. त्यामुळे आणि मोहन काकांचं इतकं बारीक लक्ष असायचं. मला अगदी एकदा आठवतं आहे की मकरंदच्या गेट, म्हणजे जी नॉर्थचं ऑफिस आहे ते समोर मकरंदचं सैनीचं गेट ना, तिथे मोहन काका पायजामा आणि शर्ट, त्यांचा तो जांभळा शर्ट तर घालून उभे होते, बेचैन झाले होते. मुलगी आलेली नाही घरी अजून म्हणून. त्यांच्या काहीतरी कानावर असणार. तर शमी आली मागणं माझी, वंदताई मी तुझ्याबरोबर आहे, मी तुझ्याबरोबर आहे, मी तुझ्याबरोबर आहे बरं का. तर म्हटलं बरं, मला काही कळेच ना. तेव्हा मला कळलं इथं असं लफडं चाललं. आणि मग मोहन काका समोर बघितले. जवळजवळ 50 फुटावर लांब होतो आम्ही, त्यामुळे त्यांना कळलं नाही ते. पण मग कळलं एक 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 एक. मग माझ्यातर्फे सगळा व्यवहार त्यांचा सुरू झाला. आणि त्यांच्या लग्नात तर मी अत्यंत धमाल गेले ते, भयंकर. रात्री सादरीखाली पापड वगैरे ठेवून रात्री. हो, मी आणि त्याचा एक मित्र होता, दोघं मिळून आम्ही खूप घड्याळ 5-6 वेगवेगळ्या गजराचे हे लावून त्यांना मिळणार नाही तसे ठेवले होते. शिवाजी पार्कचं त्यांचं ते बेसमेंटचं घर ओरिजिनल तिथे. त्यामुळे, आणि राजा अत्यंत गोड माणूस आहे. ते शिवाजी पार्कला फेऱ्या मारतात. त्याची एक आठवण सांगितली मी खरं तर, की गाडी घेऊन आले नवीन, आणि घरी पार्क करायला चालले होते. तर फेऱ्या मारत होता. थांब उतर उतर. तर मी थांबवली. नाही, नवीन आणली. हो हो, कळलं मला नवीन आहे ते, कारण सगळे प्लास्टिकचे कवर घालून फिरतेस तू. पहिले उतर, इथेच मराठी म्हणून दिसतो, उतर खाली. म्हणून मला उतरायला लावलं. फसा सगळं प्लास्टिकची कवर काढली त्याने. बापरे. आणि म्हटलं हेड तर नाही आत्ताच काढ. आत्ताच काढा तुम्ही. म्हटलं बरं काढते.
पण ठाकरे कुटुंबाशी तुमचा स्नेह आणि तुमच्या परिवाराचा स्नेह जो आहे तो आधीपासून आहे. आणि मला इथे हे सांगायला लागेल की तुमच्या आई माणिक वर्मा यांचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यामुळे ते खूप खास आहे. अनेक कार्यक्रम तुम्ही सुद्धा आखलेले आहेत. पण मी नुकतंच आता एक काही जुने फोटो बघितले, तर त्यामध्ये माणिक वर्मा यांची 60 चा कार्यक्रम हो होता. हो. आणि त्या कार्यक्रमामधले फोटो बघितले तर लक्षात येतं की बाळासाहेब ठाकरे एकदा मागे बसलेत स्टेजवरती आणि कुणाशी तरी बोलतायत. म्हणजे असं त्यांच्याकडे बघून वाटत नव्हतं की ते प्रमुख पाहुणे म्हणून आले, घरातलेच कोणीतरी वाटत होते. नंतरच्या एका फोटोमध्ये ते खाली बसलेत तुमच्याबरोबर, मांडी घालून बसलेत आणि तर त्या त्या सगळ्या आठवणी तुमच्यासाठी खूप किती आहेत, खूप महत्वाच्या आहेत. आहेत? म्हणजे मला एक बाळासाहेबांची आठवण म्हणजे अत्यंत जीव माझ्या, मला भूत म्हणायचे ते. भूत. हो, भूत. कधी नॉर्मल हाक मारलीच नाही, भूत कुठे गेलं, भूत कुठे गेलं असंच विचारायचं. पण मला लहानपणच्या आठवणी आहेत अशा की त्यांचा हात धरून पॅव्हेलियनमध्ये फ्री क्रिकेटची मॅच क्रिकेट बघायची. मॅच कारण बघायला. माझ्या आईला पण भयंकर आवड होती क्रिकेटची, त्यामुळे आम्ही बघायचो. आणि एकदा बाळासाहेब दिसल्यावर त्यांचा हात धरून गेले आत तर तेव्हापासूनचं क्रिकेटचं वेळ एकतर. आणि कलाकारांवरती प्रचंड प्रेम करणारा माणूस, अतिशय विलक्षण आदर त्या माणसाला कलाकारांवर. म्हणजे कधीही हा केला ओ दिली नाही असं झालं नाही. आईच्या नावाचं आम्ही इथं गार्डन आम्हाला मिळालं कळालं, तर त्याच्या उद्घाटनाला एवढ्याशा त्या पार्कमध्ये याच्या चौपट असेल, फक्त एवढी जागा असेल, त्याच्या उद्घाटनात ते स्वतः आले. त्याच्यासाठी फंड्स त्यांनी दिले, कोणाला तरी सांगून चेक दिला. आमचा एक क्रिकेटच्या वर्ल्ड कपचे एक ग्रुप होता आमचा बघण्याचा, त्याच्यात बाळासाहेब. आणि एकदा मला आठवतं बाळासाहेबांकडे मी आणि शिरीष सकाळी गेलो, शर्मिला पण होती तिथे, त्यांचा वाढदिवस होता. तर आम्ही आत गप्पा मारत बसलो होतो. छान असं मी छोटीशी बाहुली त्यांना आणली होती अशी, आणि ती शेवटी शर्मिलानीच पळवली. ती म्हणाली हे नको, ती मला द्या म्हणून. पण अगं तिच्या समोर तरी नको घेऊ, तिने आत्ता गिफ्ट दिली ती. तर म्हणाले शिरीष जरा ये बाहेर ये. बघतो तर खिडकीत असं लाखो, म्हणजे आता जेवढे राहतील त्या मातोश्रीच्या अंगणात खचाखच भरले होते लोक विश करायला त्यांना. म्हणजे विलक्षण प्रभाव टाकणारा माणूस, विलक्षण जिव्हाळा, विलक्षण प्रेम, प्रत्येक कार्यकर्त्यावरती प्रेम, नावापासून सगळं. एक मला प्रसंग आठवते की जेव्हा प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती झाल्या ना, त्या व्हायच्या की नाही, तर शिवसेनेकडून त्यांचं यायचं होता पाठिंबा, आणि मी त्यावेळी होते त्यांच्या घरी. मला म्हणे काय वाटतं तुम्हाला वंदनाताई, काय वाटतं? म्हटलं एक तर आपल्या राष्ट्रपती पहिल्यांदा मराठी आणि पहिल्यांदा महिला राष्ट्रपती, होत आहेत. आणि ही संधी आपणही सोडू नये असं वाटतंय मला. हो ना, नक्की तुला असं वाटतंय? म्हटलं हो. आणि मग त्यांनी ताबडतोब फोन केला आणि सांगितलं यस डन. पण हे तुम्ही इतकं सहज सांगता, ही खरं तर बातमी होऊ शकते उद्या की बाळासाहेब ठाकरे यांनी वंदना गुप्ते यांच्या सल्ल्याने पाठिंबा दिला म्हणून. होई होऊ दे, पण इट्स अ फॅक्ट. पण तुम्हाला राजकारणाची आवड आहे म्हणजे याचा अर्थ. पण तुम्हाला अशा ऑफर्स आल्या होत्या कधी निवडणूक, इतके तुमचे संबंध असल्यामुळे? मला स्वतः बाळासाहेबांनी सांगितलं होतं की ते काय राज्यसभा सभासद, खासदार, राज्यसभेचे खासदार. हां, राज्यसभेचे खासदार की द्यायला, कारण तुझ्यात ते आहे, ते विल आहे, तू स्ट्रॉंग आहेस, आणि अशा बायका महाराष्ट्रातनं जायला पाहिजे आपल्याकडनं. म्हटलं नाही, मला ते नाटकातलं हे नाही, राजकारण नाही जमणार मला, म्हणून मी नाही सांगितलं होतं. दोनदा विचारलं होतं खासदार की घेणार का म्हणून. आम्ही मुकलो. एका काय ह्याच्यातल्या सभागृहातल्या कीर्तनला मुरमुरलो. मला खरंच सांगते, पण बाळासाहेबांचं अत्यंत जिव्हाळा. आणि मी गेले की मला कधी कुठेही अडकाठीच नसायची. शेवटी डेथबेडवर असताना सुद्धा माझ्याकडे त्यांचे शेवटचे फोटो आहेत. अगदी 4 दिवस आधीचे, 5 दिवस आधीचे, 10 दिवस आधीचे, 15 दिवस आधीचे. लक्ष्मण स्वतः आले होते, आरके. हो, आरके. त्यांच्याकडनं पुस्तक आलं होतं, तर ते बघायला त्यांनी बोलवलं. डॉक्टर असायचे सतत ते बसलेले, पण बरोबर जेवायला बसले की ते एकटे बसायचे ना, मग मी बसायची बाजूला. डॉक्टर मग उभे असायचे, काय खातायत काय नाही. फिश कधी तळलेलं असलं की मी घेऊन जायचे. म्हणजे फार घरगुती संबंध होते. आणि असा माणूस होणार नाही, खरंच नाही होणार. इतका महाराष्ट्रासाठी जीव टाकणारा माणूस खरं पुन्हा होणार नाही. बाळासाहेब इज बाळासाहेब. तुमच्या आईवडिलांविषयी थोडंसं विचारतो मी. मी असं ऐकलंय की तुमचे आता तुम्ही 4 बहिणी, म्हणजे 4 मुली,
आई वडिलांनी तुम्हाला कसं वाढवलं ह्याच्यावर खरं तर तुम्ही एक पुस्तक लिहायला पाहिजे की संस्कार कसे करतात. हे खरं आहे का की त्यांनी तुम्हाला मित्र म्हणून तुमच्याकडे बघायचे ते, आणि त्या काळात म्हणजे 1970च्या आधीचा काळ आहे हा, की तुम्ही तुमच्या अगदी अफेअर बद्दल सुद्धा आई वडिलांना सांगू शकत होतात. हे कसं काय त्यांनी खूप जमवलं आणि मैत्रीचं काय? नातं. एक तर पहिल्यापासून वडील आमचे यूपीचे. हो. हां, त्यामुळे त्यांना तिकडचं कल्चर माहीत होतं. कसा किती वाह्यात होऊ शकतात माणसं आणि कसं त्यांच्यापासून आपल्या मुलींना जपायला पाहिजे. त्यामुळे अपब्रिंगिंगमध्ये त्यांनी नेटाने एक गोष्ट आम्हाला जवळजवळ रोज सांगितली की कुछ भी हो सकता है जिंदगी में, आणि फक्त माझ्यावर विश्वास ठेवा. सिर्फ जे होईल ते मला येऊन सांगा हां, असं. त्यामुळे ते काहीही घडलं तरी, आणि किंवा त्यांच्या कानावर काही आलं, रोज ते आराम खुर्चीवर बसलेले असायचे. आणि 7च्या आत घरात असा अगदी हे नव्हता, नियम असा नव्हता आमच्या बाबतीत, पण लक्ष असायचं बारीक. ते बसले असायचे की प्रत्येकजण आपापली कामं संपवून खेळून बिळून, काही क्लासेस असायचे ते करून, शाळा कॉलेज जेव्हा परत यायचो तेव्हा ते आमच्याशी गप्पा मारायचे प्रत्येकीशी. हाँ तो क्या हुआ आज, बोलो. हाँ तुम यहाँ से सुबह 9 बजे निकली, स्कूल गई, कौन कौन मिला, काय, असं करून ना आमचे मित्र मैत्रिणी कोण आहेत, कोणाच्या सहवासात हे राहतात दिवसभर, त्यांच्या कुटुंबाबद्दलची माहिती काढून घेणं, हा आणि स्वतःची आब राखून कसं मोठं व्हायचं हे फार बारीकीने लक्ष दिलं. आणि आईचे कष्ट वडिलांचे कष्ट आम्ही बघतच होतो, त्यांची धावपळ बघत होतो. आम्हाला पुण्याला आजोळी एवढ्यासाठीच ठेवलं की मुलींवरती संस्कारही व्हावेत, स्पेशली पुणेरी संस्कार. मग हे सगळ्या रीतिरिवाज, सगळ्या पद्धती, जगण्याच्या पद्धती, जगण्याचे संस्कार हे मिळतील. मुलींच्या शाळेत प्रशिक्षण दिलं आम्हाला हुजूरपागेत. त्यामुळे त्यांच्या दृष्टीने आम्ही छान छपराखाली वाढत होतो आणि खूप बारीकीने त्यांचं लक्ष असायचं. त्यामुळे आमच्या चौघींसाठी अख्खं कुटुंब ते पोसायचे पुण्याचं. पण त्यांना एवढं हे खात्री होती की व्यवस्थित वाढतायत मुली. नाही सिनेमात काम करायचं म्हणजे नाही, कारण त्यांचा फिल्म इंडस्ट्रीशी संबंध होता. हो, म्हणजे मला त्यांच्याबद्दल पण विचारायचं होतं की त्यांचा संबंध फिल्म इंडस्ट्रीशी होता म्हणजे कसा, म्हणजे फार कमी त्यांच्याबद्दल. हां, ते काय झालं, त्यांनी पहिलं ग्रॅज्युएशन अलाहाबादला करून हां. इकडे पुण्यात आले, मुंबईला आले. मग इथे झेवियर्सला त्यांनी डबल ग्रॅज्युएशन केलं आणि मग फिल्मची आणि कथा आणि शायरी ते करायचेच. ओके. त्यामुळे त्यांना असं वाटलं की आपण ह्याच्यात रस आहे तर आपण ते करावं, म्हणून त्यांनी प्रभात फिल्म्स कंपनी जॉईन केली. त्याचा देवानंदचा पहिलाच सिनेमा आगे बढो का काहीतरी होता. त्याची कथा, संवाद, पटकथा, गाणी, असं सगळं वडिलांचं असायचं. म्हणजे प्रभातमध्ये खूप सहवास त्यांचा आणि मान होता की हे सगळं अमर वर्मा नावाने. नंतर ते अल्टिमेटली ही वॉज रिटायर्ड ॲज फिल्म सेन्सॉर बोर्डच्या ह्याच्यावर, म्हणजे सह्या असतात ना ह्याच्यावर मेन त्याचं. पण फिल्मशी संबंधितच होते. तरी पण त्यांनी तुम्हाला फिल्म इंडस्ट्रीत नाही नाही जाऊ दिलं कधी. म्हणजे सुरुवात तुम्ही नाटकापासून करा. म्हणजे माझ्या आई तर मी जेव्हा नाटक सुरू केलं त्यावेळी कुठली संस्था कोण आहे त्यांच्या सगळ्यांची ओळख करून घेतली, त्यांना बोलवलं, कुठल्या प्रकारची माणसं आहेत, कोणाबरोबर ती कामं करते, याचे सगळं त्याने अभ्यास करून मग भारतीला परवानगी दिली. आणि मग तिला दिली, नंतर मग मला आपोआप त्याच संस्थेचं आल्यामुळे मग मला मिळाली. पण सिनेमापासून दूरच ठेवलं आम्हाला. बघायला दिले पण नाटकं खूप दाखवली दोघांनी. नाटकाचे संस्कार सगळे त्यांचे. म्हणजे मला आठवतं 2 रुपये तिकीट काढून शिवाजी मंदिरला वरती बाल्कनीत, कारण तेव्हा ते परवडायचं आम्हाला. सगळी नाटकं बघायची पण जायचं बघायचं असं हात धरून. सगळे आईच्या मैफिलींना खूप वेळा बरोबर, तानपुऱ्यावर तर भारती वगैरे बसायची, भारती राणी. पण लक्ष असायचं सगळ्या दृष्टीने. आणि मुळात एकत्र कुटुंबाचा फायदा खूप झाला मला आयुष्यात सगळ्यांना. आता आम्हाला की एक वेगवेगळ्या वयोगटातली माणसं एकाच घरात राहतात तेव्हा जवळजवळ मोठ्या समाजाचं छोटं रूप असतं. ते सगळ्यांशी जुळवून घेत 1 तीळ 7 जणात वाटून मग आपला वाटा घ्यायचा असं. आणि तो असा धडे देऊन मिळत नसतो, आपल्या निरीक्षणातून आपल्याला कळतो होता. आणि तो बिंबवण्याचा आम्ही खूप मनापासून प्रयत्न केला. म्हणजे मला आठवतं, मला जेव्हा मुलगी झाली पहिली त्यावेळी मी तिला हॉस्पिटलमध्ये कसं आपल्यावर काही जबाबदारी नसते, त्या नर्सेस येऊन सगळं सांभाळतात आणि तेव्हा 5-5 7-7 दिवस हॉस्पिटलमध्ये असायचं. आता झाली डिलिव्हरी दुसऱ्या दिवशी पाठवून देतात, तसं नव्हतं. ते अचानक ती मुलगी घरी आली आणि आता बापरे ही एवढंसं पोर मी कसं मोठं करू.
म्हणून आम्ही नेपेन्स रोडला राहतो तेव्हा. तर एक कसं मोठं करून म्हणून मी रडतेय आणि हे सगळे मस्त एन्जॉय करत होते. बियर आवडायची आईला माझ्या. ते बियर वगैरे पित होते. नवरा होताच तिथे पार्टीला आणि मी आपली रडते. तर मी त्यांना म्हटलं की तुम्ही मला कसं वाढवलं. म्हणजे या पोरात मातीच्या गोळ्यातून करायचं कसं ते मडकं तयार. शरीराने वाढतोच ना माणूस, पण मन कसं तयार करायचं, ते संस्कार त्यांच्यावर कसे घालायचे, हे काय बसून नाही प्रशिक्षण देत. मग ते एक 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 कळायला. त्याच्यावर ना इनफॅक्ट मी ती नावाचा एक कार्यक्रम लिहिला आणि मी त्याचे जगभर खूप दौरे केले. अच्छा. म्हणजे मुलीच्या जन्मापासून तिच्या आजी होण्यापर्यंतचा प्रवास. बापरे. म्हणजे ती म्हणजे ते तुमची आई पण आली. हां हां, म्हणजे सगळंच सगळं एकूणच. झालं हां, त्याच्यामध्ये. एकतर मी दौऱ्यावर असायची ना, तेव्हा कोकणात वगैरे दौरा असला की मला खूप आनंद होईल. निसर्गात रमायला मला खूप आवडतं. तर सगळे झोपलेले असायचं बसमध्ये डाराडूर आणि असंच एकदा जात होते. देवरुख गाव होतं आणि असं वरनं असं खाली चाललो होतो आम्ही आणि एका खाटेवरती बसलेली आजी आणि नात असं मी बघितलं. बाजूला बॉम्ब पेटले आणि आजी तिची वेणी घालत होती. मुलगी युनिफॉर्म घालून बसली होती आणि पाठीवर आजीला शिकवत होती असं असं असं. हां. तर मी म्हटलं बापरे, केवढा मोठा प्रवास आहे या बाईचा आणि हिचा अजून व्हायचा आहे. तर मी नुसतं एक नोट डाऊन केलं होतं की मुलीच्या जन्मापासून आजी होण्यापर्यंतचा प्रवास. आणि जेव्हा मला विचारणा झाली की तू एक एक पत्रिका करते का जपानवरनं, अच्छा. तर म्हटलं की नाही, पण माझ्या डोक्यात आहे काहीतरी कारण. तर म्हणे अजून 6 महिने आहेत, तुम्हाला जर करायचं असेल तर करा आपण. आणि तेव्हा हार्डली 70-75 माणसं होती, कुटुंब होती ह्याला जपानला. जपानमध्ये. तर म्हणे मग त्यात तुमचं अनुभव कथन होतं एक प्रकारे सगळं सगळं. सगळं टोटल. आणि मग ते ऑडिओ व्हिज्युअल म्युझिकल असा शो मी तयार केला आणि मी आणि राणी आणि मी अशोक खांडे त्यावेळी असे करायचा ना शोज, त्यामुळे त्याला बोलवलं. काही बदलू नको वंदना, उत्तम लिहिलेले, असंच्या असं नुसतं बोललीस तरी लोक. आणि एवढा तो आवडायचा की नुकत्याच लग्न करून गेलेल्या मुली वगैरे आम्हाला येऊन मिठी मारून अशा रडायच्या आठवणींनी की त्यांना त्यांच्या घरच्यांची आठवणीची, आजीची, आईची. पण मग ते करा ना मध्ये मध्ये प्रयोग हो हो, त्याचे करायला खरंच करायला ना? पाहिजे. ती नावाचा कार्यक्रम. ती नावाचा कार्यक्रम. तो आपण संस्काराबद्दल बोललो. तुम्ही सुरुवातीला जसं सांगितलं की तुमचे संवाद म्हणत असताना त्याच्यामध्ये कसे सूर महत्त्वाचे ठरतात, हे पण नकळत झालेले संस्कार असतील ना, आईच्या स्वरांमधून आलेले, लहानपणापासून गाण्यांचे स्वर ऐकलेले, त्याच्यामधनंच हे आलेलं असेल का? तुला सांगू, त्याच्यामध्ये तुम्हाला काही मेहनत आणखी वेगळी करायला लागली? करायला लागली प्रत्येक नाटकाप्रमाणे मला. आता मी एक मध्ये नाटक केलं होतं, 7व्या मुलीची 7वी मुलगी, अशोक पाटोळेंचं नाटक. बरं, त्यांनी काय केलं होतं, जगभरातल्या विचक्राफ्ट करणाऱ्या बायकांचा अभ्यास केला आणि त्यातून निष्कर्ष काढला की 7व्या मुलीला जेव्हा 7वी मुलगी होते तेव्हा तिच्यामध्ये हे गुण असतात, असं त्यांनी काढलेले निष्कर्ष. त्याच्यावर त्यांनी नाटक लिहिलं आणि मला ते फारच चॅलेंजिंग वाटलं की अशी विचक्राफ्ट करणारी बाई कधी आयुष्यात बघितलेली नाही. पण अशा प्रोफेशनल विचक्राफ्ट करणाऱ्या बायका होत्या तेव्हा. कलकत्त्याला होते, मुंबईत होते, पेडर रोडला. तर तसंच ते भूमिका होती आणि त्याच्यात सुरांची गंमतच होती, डोळ्यांची गंमत. संवादात जे आहे आणि संवादात जे नाही आहे, मग आपल्या डोळ्यातनं काय दाखवता येईल. म्हणजे त्याच्यात गिरीश ओक ती भूमिका करायची, त्याच्या बायकोची भूमिका निर्मिती सावंत करायची आणि तो पत्रकार असतो आणि हिला टोटल उघडं करायची, एक खोटी बाई आहे म्हणून. म्हणून तो मागे लागलेला असतो माझ्या आणि आय एम अट्रॅक्टेड टू हिम. आवाज कसा तुम्हाला सिड्यूस करणारा आणता येईल. तर माझा एक तिथे हेल्पर दाखवलेला होता, बाबू म्हणून. तो बाबूला मी जशी हाक मारायची त्यांनीच लोक घायाळ व्हायचे. असं हे घायाळ होणं, लोकांचं समोर वाटणाऱ्या किंवा इमोट आपण जे करतोय त्याच्यात लोकांनी घुसणं, त्याच्यासाठी तुमचा स्वर किती उपयोगी पडतो. तर मी नुसते बाबू अशी हाक मारायची त्याला. तर ते तो आला की लोकच बोलायला सुरुवात करायची, बाबू. तो पार्ट मला आणायचा होता. त्यामुळे मी अशी वेगळी भूमिका आदाशासारखी स्वीकारत गेले. त्यातलं सुंदर मी होणार पण असंच की जेव्हा पुलंचं अमृत महोत्सवी वर्ष होतं, पुलं स्वतः होते तेव्हा, आणि त्यांनी दोघांनी केलेलं, सुनीताबाई आणि विजयाबाई त्यात बेबी राजेची भूमिका करायच्या आणि दीदी राजेची भूमिका मी करणार होते नवीन ह्याच्यात. आणि पुलं जे करायची भूमिका ते गिरीशोक.
बाकी त्याच्यात मग मला वाटतं दाजी भाटवडेकर होते. हो. ते पटवर्धन करायची ती भूमिका. ते विजय केंकरेंनी बसवलं होतं. प्रदीप मुळेचा सेट होता. छान नाटक. नाटक उत्कृष्टच होतं, काव्यच होतं ते. पण त्यात शेवटचं जे आहे ना, की वडील हिच्या बाबतीत एवढे पझेसिव्ह काय, तर त्यात तो एलिमेंट मला आणायचा होता. आणि पुलानी मला 2 वेळा सांगितलं आहे, 2दा नाटक त्यांनी पाहिलं येऊन, आणि दोन्ही वेळा मला म्हणाले की वंदना, मी जे लिहू शकलो नाही ते तू नुसतं बॉडी लँग्वेजमध्ये दाखवलंस. त्यामुळे मला फार ज्या स्वराची किमया आणि बॉडीची किमया, म्हणजे कलाकार म्हणून किती इफेक्टिव्ह असते. म्हणून तो आईचा सूर माझ्या स्वरांचा अभ्यास आरोह अवरोह नाही तर किती फ्लॅट होतं नाटक. एखादा यथार्थ उच्च स्वरात बोलतंय आणि आपण पण त्याच्या स्वरात, म्हणजे सगळं नाटक हाय पिचचं नाटक होऊन जाईल. तर त्यालाही कळलं पाहिजे की बॅलन्स काय आहे नाटकाचा, प्रसंगाचा बॅलन्स काय आहे त्यावेळचा. आणि हे तुम्हाला तुमच्याबरोबर काम करणारे जे मोठे कलाकार जे होते, म्हणजे तुम्ही आता मधुकर तोरडमल म्हणालात किंवा वसंत कानेटकर स्वतः लेखक आहेत, विजया मेहता आहेत, बरेच त्याच्यावर तुम्ही काम केलं, अरविंद देशपांडे. अशी वेळ कधी आली तुमच्या आयुष्यात जेव्हा तुमच्या असं लक्षात आलं की आता ही आपली जबाबदारी आहे पुढच्या पिढीला हे समजवण्याची? जेव्हा ही सगळी माणसं करेन अशी झाली काम, आणि मी तोपर्यंत मी लंगडी समजत होते स्वतःला. आणि मला आईने एकच सांगितलं की विद्यार्थी दशा कधीही सोडायची नाही. हे पहिलं आईने दिलेलं एक पाठ होता की जेव्हा तू करतेस नाही, विद्यार्थी दशा कधी सोडू नको. शिडीची शेवटची पायरी आपल्याला कधीच गाठता आली नाही पाहिजे, नाही तर तुमची भूकच संपेल नवीन शिकण्याची. मला असं वाटलं की आता माझ्याकडे गुरुच नाही उरला कोणी शिकवणारा. प्रत्येकजण काय बसवून नाही धडे देत. तर तुला सांगते, मी जेव्हा अखेरचा सवाल करत होते, मी 3 महिन्याच्या माझ्या लेकीला सोडून गेले होते दौऱ्यावर. 14 दिवसाचा दौरा कोकणातला, जेव्हा STD बूथसुद्धा नव्हते, ट्रंक कॉलशिवाय पर्याय नव्हता, घरी प्रत्येकाच्या फोन असतीलच असंही नव्हतं. त्यामुळे तुमच्या संपर्कच सुटल्यासारखा. आणि ती माझी 3 महिन्याची पोरगी सोडून गेलेली. तर अशावेळी अधाशासारखी काय आपल्याला शिकता येईल निदान, तर काय, तर मी ह्या लोकांचं निरीक्षण करायची. ह्या लोकांच्या बरोबर माझं काम झालं की मी पहिली विंगेत बसायची, अजूनही मी बसते. हे आता कुटुंब कीर्तनमध्ये माझं काम झालं, कपडे चेंज झाले की पहिली विंगेत येऊन बसते. संकर्षण कसा करतोय, हा कसा करतोय, कसा स्वर वापरतोय, अजून म्हणजे. पण तुम्हाला आता सगळं आलं आणि आता मी शिकवायला तयार आहे असं नसतं ते. ही सगळी प्रोसिजर आहे प्रत्येक नाटकाची. प्रोसेसमधून जाताना तुम्हाला कोणी मिळालंच आणि त्यांची इच्छा असेल तुम्हाला स्पंजसारखं शिकता यावं, तर माझी शिकवण्याची तयारी असते. आणि मी तशी लुडबुड मी दिग्दर्शनात तर कायमच करत आले, लेखनाचं करत आले. जे करतोय ते चांगल्यासाठी झटत असतो प्रत्येकजण. हे समजणारा समोरचा माणूस असेल तर आपल्यालाही सोपं जातं. नुसता कलाकार म्हणून मला त्यातनं काय मिळतंय, तर काहीच नाही मिळलं तसं. मी हा का विचारलं, कारण मला माहिती आहे की तुमच्या समोर अनेकांचे डेब्यू झालेत. म्हणजे गगनभेदीमध्ये अश्विनी भावे मला वाटतं 16 वर्षांची होती, किंवा मगाशी तुम्ही उमेश कामत म्हणालात, लोकेश गुप्ते सारखा कलाकार आहे, अनेक कलाकार, निशिगंधा वाड आहेत. तर त्यामुळे मला ते असं वाटलं की तुमची काय त्यांच्याकडे वासावरी वगैरे सगळे पहिल्यांदा प्रतीक्षाचं. बरोबर. आपण इतकी नावं घेतली, पण तुम्ही विक्रम गोखलेंबरोबर नाही काम केलं नाटकात, म्हणजे नाही ना. कारण लपंडाव सारखा सिनेमा तर म्हणजे सदाबहार असा सिनेमा आहे, पण नाटकात गंमत माहिती का, त्यावेळी राष्ट्रपती पदक मिळालं सिनेमा आहे तो. म्हणजे पहिल्यांदा कॉमेडी सिनेमाला राष्ट्रपती पदक मिळाले. खरं हो, आहेच तो तसाच आहे सिनेमा, म्हणजे फार वळ आहे, का धमाल आहे. त्यामुळे अशीच मी सिनेमाच्या बाबतीत पण खूप चॉईसेस होत अगदी. म्हणजे जो चांगला असेल तो घ्यायचा बाबा. कारण मी पहिली शिकत होते आणि मला काही कळायचंच नाही. स्टेजवर कशी मी राणी होते, म्हणजे राणी म्हणजे स्टेजची राणी असं नाही, पण मी करेन ते समोर आवडतंय ते मी देते. हे एक असतं मोकळेपण. ते म्हणजे कॅमेरा इथे, आणि जसं पसंत आहे मुलगीमध्ये पहिल्याच दिवशी गाण्याचं शूट होतं, आणि हे गणराया संसारी माझ्या लाभ तुझी रे दया का काहीतरी असं, आणि इथे कॅमेरा होता. मी म्हटलं तर मी तोंड केवढं उघडू इथे, आणि गणपतीकडे बघू, कॅमेराकडे बघू, मला काही कळेना रे. इतकी मी दगड काम केलं आहे त्यात. पसंत आहे मुलगी, बापरे. पण मला हळूहळू शिकता आलं, आणि मग कॅमेऱ्याशी
दोस्ती केली. पण मी केले ते उत्तमच सिनेमे केले. हो हो म्हणजे मला अगदी डबल सीट मधली आई आठवतीये, टाइम प्लीज मधली आई आहे, किती वेगवेगळे शेड्स आहेत त्या. पण डबल सीट पुन्हा अशी भूमिका आहे की जी चाळीत राहणाऱ्या बाईसाठी, म्हणजे बाईची भूमिका आहे ती. आणि ते सुद्धा तुमच्यासाठी एक प्रकारे नवीन होतं, कारण तोपर्यंत तुम्ही स्थिर सावर अगदी होऊन अगदी व्यवस्थित अगदी ते अगदी 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 उलट तुम्हाला दाखवायचं होतं. पण ती सुद्धा गोड गोड सिनेमा आहे तो. ते तर प्रत्येक सिनेमाने मला शिकवलं आणि प्रत्येक सिनेमाने मला काहीतरी दिलं म्हणजे. आणि प्रत्येक लेखकाने प्रत्येक नाटकाने सुद्धा मला माझ्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाला खूप पैलू. वसंतरावांचं एक नाटक वाचलं तरी, आणि वसंतरावांचं नाटक वाचणं हा एक वेगळाच अनुभव होता, विलक्षण अनुभव. ते वाचायचे तेव्हा हां, स्वतः समोर बसणं. वाचायचं आणि आम्ही ऐकायचो तेव्हा संबंध नाटक तुमच्या डोळ्यासमोर, प्रत्येक कॅरेक्टर उभी राहायची. वसंतराव कधी समोर बसून नाटक नाही बघितलेलं, स्वतःचं नाटक विंगेत बघायचे. म्हणजे कोणी तू आलास समजा आणि विंगेत त्यांच्याकडे बघत नुसतं नाटक ऐकलंस ना तरी तुला समज कळेल, इतकं ते भावविश्वात रमायचे तिथे उभं राहून विंगेत. एकदा मला आठवतंय, काशीनाथ घाणेकर रंग उमलत्या मनाचंच नाटक आणि आमचं चालू होतं बालगंधर्वला, आणि घाणेकर डॉक्टर उभे होते विंगेत. तिथून ते दौऱ्यावर गेले आणि तिथे गेले ते. आणि त्यावेळी त्यांनी मला येऊन मिठी मारली होती, वंदना किती ग छान इमोट करतेस तू. आणि ते असे घळघळा रडत होते नाटक बघताना विंगेतून. सो हे इमोट करणं जे आहे तो कलाकाराची पावती मिळाली डॉक्टरांसारख्या. पण मी जेव्हा दौऱ्यावर होते अखेरचा सवाल करताना, तेव्हा मला जाणवायला लागलं की माझ्यात कोरडेपणा यायला लागला होता. जे इमोट करण्याच्या प्रसंगाच्या वेळी मी 10 वेळा 15 वेळा 20 वेळा नाटक केलं, आता ते आतून येणं जे आहे ते कसं आणायचं, ते रीड बिटवीन द लाईन म्हणजे काय असतं हेच मला तेव्हा माहीत नव्हतं. शब्द माहीत होते, व्याख्या माहीत होती, पण त्याचा अर्थ कसा आपल्यात आणायचा ते मला अरुण जोगळेकरकडनं शिकायला. तो NSGचा असल्यामुळे त्यानं ते तंत्र म्हणजे टेक्निक त्याच्या मागचं टेक्निक विजयाबाईंनी मला जवळ घेऊन सांगितलं की हे तुझ्या मुलीच्या बाबतीत झालं असं तू समज आणि कर. आपोआप इमोट व्हायला लागली. माझी तेव्हा तर 4 महिन्याची 3 महिन्याची मुलगी होती. मग तुला येईल बघ ते. तसे आपण त्या भावनांना आपलं केलं की मग ते आपोआप इमोट व्हायला. आता मला काहीच त्रास होत नाही, काहीच. सहज डोळ्यातून पाणी येतं. आता आलं तंत्र ते. आता ते तंत्र अवगत झालं. असं तुम्हाला वाटतंय, आम्हाला वाटतंय तुम्हाला आधीपासूनच. नाही, पण ते शिकण्याची प्रक्रिया ती चालू ठेवली तुम्ही तर म्हणून नाही तर नव्यांनी पण आपली प्रत्येकाने खरं कलाकारांनी नाटक एकदा करावंच. म्हणजे प्रोग्रेशन जे आहे ना, कारण ते टी व्हीमध्ये काहीच नाही रे. आत्ताच मी सास भी कभी बहू थी परत यायचं होतं ना, म्हटलं मी आता हे नाटक घेतलं आहे, नाटकाची कमिटमेंट, संसाराची कमिटमेंट आणि टी व्हीची कमिटमेंट हे इतकं वेगळं आहे. बरं, टी व्हीवाल्यांना नाटकाविषयी काही आस्था नाही, त्यांना काही पडलेलं नसते. आम्ही त्याच्यासाठी किती कष्ट घेतो. आणि तेव्हा मला पहिली मी जेव्हा करत होते ना मराठी सिरियल किंवा हिंदी सिरियल आणि नाटक, तेव्हा मला ब्लड प्रेशरची गोळी लागली, सुरू झाली. कारण ते रीच होणं थिएटरवर त्या वेळात इकडनं संपवून त्याचा त्रास व्हायला लागला मला, आणि ते टेन्शनमुळे मला ब्लड प्रेशरची गोळी लागली. पण हे सास भी कभी बहू थी आत्ता जे परत येते त्याच्यासाठी तुम्हाला विचारलेलं. विचारलं होतं. खूप मला प्रेशराईज करण्यात आलं होतं की करा 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 म्हणून. अनेक जणांचे फोन आले मला की नाही, वंदना गुप्तेच पाहिजे त्या भूमिकेसाठी, मराठी कॅरेक्टर आहे त्यातली, आणि तुम्ही ज्या पद्धतीने करताय तुमची काम पाहिले. म्हटलं अरे हो, पण मला मी 5 दिवस फार फार तर देऊ शकेन, त्याच्याशिवाय मला नाही शक्य. कारण कमिटमेंट नाटकाची फार असते. काही होवो तुमच्या आयुष्यात, तुम्हाला नाटकाचा प्रयोग कॅन्सल नाही करता येत. माझ्यामुळे 2दा कॅन्सल झाला होता. एकदा माझा पूर्ण आवाज बसला होता. असं एकदा मला अमेरिकेला 30च्या वेळी झालं. तर अमेरिकेतल्या लोकांची गंमत सांगते, इतके ते कलाकारांवर प्रेम करणारे, नाटकावर प्रेम करणारे आहेत. रात्री माझा LAला प्रयोग झाला आणि उत्तम झाला प्रयोग. आणि दुसऱ्या दिवशी एका छोट्या कुठल्या तरी जवळच्या सिटीमध्ये दुपारी 4चा शो ठेवला होता त्यांनी, आणि ते सकाळी निघाले. माझा आवाजच येईना, घशातनं आवाजच फुटेना, अजिबात नाही. म्हणजे मला बोलताच येत नव्हतं. तर राणीने त्यांना सांगितलं फोन करून की असं झालं आहे. नाही नाही, काय हरकत नाही, आम्ही येतो आम्ही येतो. ते न्यायला आले. ते म्हणाले तुमचं स्क्रिप्ट आहे ना? म्हटलं हो आहे, लिहिलेलं. म्हणजे मला बोलताच येत. मी राणी बोलवती माझ्या ऐवजी, आणि मी लिहूनच बोलवते सगळं. अक्षरशः
एवढा. आणि सबंध वेळ मला बोलायचं असतं त्याच्यात, कारण मीच लिहिलेलं आहे आणि ते वाचनासारखं आहे. आणि मध्ये उठून मी काही थोडंसं एनॅक्टमेंट आहे. ते म्हणाले, अहो आमच्याकडे एक काम करणारी मुलगी आहे, तुम्ही फक्त जसे तिथे बसताना तशा बसा. मी पैठणी नेसून छान बसायची, तुम्ही फक्त बसा, ती बाजूला बसून वाचेल, तुमचा अस्तित्वच आम्हाला आनंद देईल. आणि असा केला शो. तुम्ही म्हणजे इतके सगळे अनुभव सांगितलेत आणि टी व्ही मालिकांबद्दल असं बोललात तुम्ही, इतकं वाईट बोललात तुम्ही, पण तरी तुम्ही एक टी व्ही मालिका प्रोड्यूस केली. त्याचं नावच त्रेधा त्रिपीट होतं. तेव्हा कशी त्रेधा त्रिपीट झाली? खूपच झाली खूपच. निर्मातीच्या प्रोड्युसर होणं हे फारच धकाधकीचं. आणि हे तेव्हा फक्त दूरदर्शनच होतं तेव्हा. बाकी चॅनल आले दुर्दैव दर्शन नव्हतं, दूरदर्शन होतं. त्यामुळे त्याला लिमिटेड एपिसोड्स करायचे होते. आणि मला असं वाटलं की या नाटकात जी गंमत आहे पद्मश्री धुंडीराज, ती ह्याच्यावरती आपल्याला दाखवता येईल छान. तर प्रोड्यूस आपणच करूया, काय होईल ते होईल. आणि तुम्हीच आणायचे स्पॉन्सर आणि तुम्हीच करायचं असतं, असं असायचं त्यावेळी. बापरे. हो. आणि त्यावेळी मला एका एपिसोडचे काहीतरी 1.5 लाख वगैरे असे मिळायचे त्यावेळेला. काय साल असेल त्यावेळेला. हो. आणि मला 13 19 एपिसोड करा म्हणून सांगितलं, कारण खूप छान आहे. 90च्या काळात असेल. हो. म्हणजे जेव्हा दूरदर्शन सुरू झालं तेव्हाच ब्लॅक अँड व्हाईटच होतं. अच्छा, त्याच्याही आधी म्हणजे बरंच आधी. बरं. हां, म्हणजे त्याच्याही आधी 85 वगैरे. 85 वगैरे असेल. बरोबर. तनुजा होती त्यात. आणि मोहन जोशीला विचारलं पुण्याला, म्हटलं अशी रंगेल कॅरेक्टर आहे. लगेच तो तयार झाला, लगेच. तुम्ही द्याल ते पैसे, त्याला काही त्याचं नव्हतं, त्याला काम करायचं होतं फक्त मोहनला. आणि तो असंही कुठलंही काम सोडतच नाही मोहन, अजिबात नाही. त्याचे काही फोटो वगैरे आहेत का तुमच्याकडे? हो, असतील त्याचे. हो, म्हणजे हे डॉक्युमेंटेशन स्वतःलाच करायला लागतं काय आपल्याकडे. पण काय माझे वडील इतकं सुरेख नाटकांचं वगैरे असेल. वडिलांनी माझं असं छान रजिस्टर तयार केलं होतं की सगळ्या नाटकांचे कटिंग्स काय होती ती, फोटो. आणि ते मी कोणाला तरी डिजिटायझेशन करायला दिलं. तो माणूस सुद्धा मला माहीत नाही कोणी, त्यांनी ते नेलं. नेलंच. मला इतकं वाईट वाटलं. म्हटलं वडिलांनी एवढे कष्टाने माझी फाईल केली होती तयार आणि ती गेली. काही कोणी ऐकत असेल तर बघा, ती फाईल कुठे असेल तर आणून द्या. ते फोटो किमती आहेत खूप. यंग पोरगा होता रे. पण माणिक वर्मा यांची साईट आहे, त्याच्यावरचे फोटो किती चांगले, म्हणजे जतन करून ठेवल्यासारखे वाटतात ते. आता जन्मशताब्दी वर्षानिमित्त राणीनी एक फार सुंदर उपक्रम सुरू केला. प्रत्येक आठवड्याच्या शनिवारी ती एक आईचं ओरिजिनल मैफिलींमधलं काहीतरी एक राग ती हे करते, अपलोड करते. अरे वा. आणि काय त्याला सुंदर, म्हणजे ते ऐकायला असं आहा. म्हणजे इन्स्टा आणि ह्याच्यावरती टाकतात नाही, युट्यूब चॅनल. अच्छा, युट्यूब चॅनल सुद्धा आहे. ओके, मग त्याची मी लिंक देतो याच्यामध्ये डिस्क्रिप्शन मध्ये, मग बघू दे लोकांना. मी पण बघतो आणि जाऊन. फार सुंदर. म्हणजे आईच्या मैफिली ज्यांनी क्लासिकलच्या ऐकलेलं नाही ना, त्यांच्यासाठी पर्वणी आहे ती. खूप असे हे आलेत, पत्र आलेत आम्हाला. क्या बात आहे, क्या बात आहे. पत्र म्हणजे आता त्याच्यावरनं फोन, म्हणजे मेल आणि त्याच्यावरून. पण मी फॅन मेल पासून इथपर्यंत असा तो सगळा प्रवास आहे तो. मला एकच राहिलेला किस्सा विचारायचा आहे. मगाशी तुम्ही दिलीप प्रभावळकर म्हणाला, त्याच्यावरनं मला आठवलं की एक काळमध्ये असा होता की तुमची जोडी होती, कारण अनेक नाटकांमध्ये तुम्ही लागोपाठ कामं केलेली होती. त्याच्यावरती लोक चिडवायचे, त्याच्यावर दिलीप प्रभावळकर काय म्हणायचे? नालायक आहे तो. तो म्हणायचं की आमची धर्मेंद्र हेमा मालिनीची जोडी आहे, ही धर्मेंद्र आणि मी हेमा मालिनी म्हणे. नाही, हे खास प्रभावळकर शैली आपण म्हणायला पाहिजे. नाही, खरंच अजून खूप आपल्याला बोलता येईल. फॅमिली कट्टाची मी निर्मिती, फॅमिली कट्टा राहायला. बरोबर. फॅमिली म्हणजे निर्मात्याचे काय जरा थोड्या कष्ट काय असतात ते कळावं आपल्याला, म्हणून वेगवेगळ्या काळात बघितली तुम्ही. ते तेव्हाही बघितलं दूरदर्शनच्या काळात आणि ह्याच्यात. पण दूरदर्शनच्या काळात मला जे मिळालं त्याचा फायदा झाला मला. आणि त्यातनं मला काहीतरी 3-3.5 लाख त्यावेळी सुटले होते. त्या 3-3.5 लाखांनी मी एक दादरला प्लाझाच्या समोर एका बिल्डिंगमध्ये फ्लॅट घेतला होता. फ्लॅट म्हणजे छोटासा 1 रूम किचन असा फ्लॅट. तेव्हापासून मला प्रॉपर्टीचा चस्का लागला बरं का. हे घ्यायचं, 3.5ला घेतलं, 8.5ला विकलं, 5ला घेतलं, 50ला विकलं, असं. फॅमिली कट्टानंतर तुम्ही निर्मिती नाही फॅमिली कट्टानंतर निर्मिती नाही केली, कारण सोपं नाही आहे ते. म्हणजे मराठी सिनेमा कसा घेतील लोक, मला तर लोकांचंच दुर्दैव वाटतं हे, की तुम्ही आपल्या भाषेवरती प्रेम करताना मग मराठी सिनेमा आणि मराठी नाटक हे इतकं तुम्हाला भरभरून भाषेचं प्रेम तुमच्या घशात ओतणार आहे. तुमच्या कुटुंबाला, नवीन मुलांना, आपल्या यंग पोरांना सगळंच मिळतं त्यातनं.
संस्कारही मिळतात, भाषाही मिळते, भाषेतले नजाकती मिळतात, सगळंच मिळतं. मग तुम्ही का बघत नाही सिनेमा? आणि किती अनप्रिडिक्टेबल आहे ना हे, की बाई पण भारी देवाला इतकं घवघवीत यश इतकं मिळालं, घवघवीत यश. पण पुढच्या सिनेमांना मिळेलच की नाही याची गॅरंटी नाही. तसंच आम्हाला हात दिला म्हणजे ॲमेझॉनने हात दिला. हम्म. नाहीतर म्हणजे सिनेमा चालला 5-5, 6-6 आठवडे, पण कुठे पुणे, नाशिक, आता कोल्हापूर वगैरे हे तर मर्यादित सगळे ठिकाणी. गेलेच. म्हणजे खूप सेंटर्स आहेत की ती गेली. जी बाई पण भारीनी उघडली होती ती पण परत मिटली. म्हणजे कष्टाने काढणारी गोष्ट असते, पैशाचा खर्च असतो, पैशाचा व्यवहार असतो, सगळं व्यवस्थितच हवं, उत्तमच हवं. करेक्ट. मग ते उत्तम करता 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 तुमच्या खिशाला, पण त्यासाठी नवऱ्याने पूर्ण पाठिंबा दिला आणि त्याच्या जीवावर मी अनेक गोष्टी केल्या. हो, अभिनयापासून निर्मितीपर्यंत. खरं आहे. पण नाटकाची निर्मिती नाही करावीशी वाटली. नाटकाची निर्मिती करावीशी वाटते, पण माझ्याकडे निर्मिती सकटच नाटकं येतात. म्हणजे त्यांनी ठरवलेलेच असतात निर्माते आणि मगच माझ्याकडे नाटक येतं. ते पण करायला नाही मिळालेलं ते. पण म्हणून तीची निर्मिती आम्ही सिस्टर कन्सर्न ही कंपनी सुरू केली एवढ्यासाठी. अच्छा. आणि सिस्टर कन्सर्न म्हणजे मी आणि राणी, आणि लोकांना नावच इतकं आवडतं सिस्टर कन्सर्न, तर त्या फॅमिली कट्टा पण त्याच्यातर्फे केली. नाटकाची निर्मिती करायला मिळाली नाही, कारण प्रोड्युसरकडनंच येत राहिलं. आणि उत्तम प्रोडक्शन कंपनी असते ती एक अख्खं कुटुंबच तयार करून देते तुम्हाला. त्यामुळे लता नार्वेकर, चंद्रलेखा केली, नंतर मी सुधीर भट्ट विलक्षण प्रेम करणारा कलाकारांवरती, आणि त्याच्यामुळे आम्हाला सबंध अमेरिकाभर दौरे करता आले. 4 नाटकांचा महोत्सव दरवेळेला आम्ही, त्यामुळे आम्ही 20-25 जणं इतकी मजा केलेली आहे सबंध जाऊन, कष्ट केलेले आहेत. प्रशांत तांबले आणि सुनील बर्वे हे दोघं टोटल व्हेज, त्यांना काही दुसरं चालायचं नाही ना. आणि तिथे एकदा तुम्ही बाहेर पडलात त्यावेळी तर काहीच नाही मिळायचं व्हेज. आता तरी सगळीकडे मिळतं आहे, इंडियन रेस्टॉरंट्स पण झाले त्यामुळे सगळं मिळतं. पण तेव्हा मग 5-5 कुकर त्यांनी घेतले होते सुधीर भटनी, राईस कुकर. प्रत्येक रात्री प्रयोग झाल्यानंतर मी येऊन खिचड्या करायची सगळ्यांसाठी. आणि कारण दिवसभर बाहेर काहीतरी खाऊन, तर प्रशांतने येऊन माझ्या कानात हळूच सांगायचं, सुनील आमच्या उद्याच्या प्रवासासाठी पण करा बंधू. मग ते वेगळं मी करून ठेवायची ते. पण त्याला चव कशी आणायची, तर मी त्या मिरच्या नेल्या होत्या, आपल्या सांडगी मिरच्या असतात त्या, भरलेल्या मिरच्या सुकलेल्या कोकणातल्या, तो असं कुस्करून टाकायची. पण पापड वगैरे नेले होते, तर पापड भाजणार कसे, मी इस्त्रीवर पापड भाजले. अरे माझी इनोव्हेटिव्ह आयडिया, इस्त्रीवर पापड भाजले. पण तेव्हा मायक्रोवेव्ह वगैरे नसायचे, म्हणजे बाहेर तिथे असले तर ते सगळं चोरून चालायचं ना आपल्या रूममध्ये. बरोबर. त्यामुळे खिचडीचा वाससुद्धा बाहेर गेला तरी पंचायत. तर पापड कसा भाजणार, मग मी इस्त्रीवरती काहीतरी कपडा टाकून, रुमाल टाकून, कागद टाकून भाजलेले पापड. आणि म्हणजे थोडक्यात काय बहुत पापड बेले. बरोबर. मला असं माझं नेहमीच म्हणजे हे आहे की कुठे अडता कामा नये कधीच. नो, नॉट पॉसिबल हा माझ्या शब्दकोशातच नाही. इम्पॉसिबल हा शब्द नाहीच. बरोबर. आणि तुमच्या पिढीकडनं आम्ही इतकं ऐकलंय की तुम्ही दौऱ्यांना जेव्हा जायचात तेव्हा कुठल्या परिस्थितीत राहायचात, काय सगळ्या सोयीसुविधा नसायच्या. आता आपल्याकडे इतकं सगळं सोपं झालंय. माझ्या तर एवढ्या आठवणी आहेत ना की तुला काय सांगू. म्हणजे घाणेरडे प्रवास केलेत सगळे, आणि का करतोय हे आपण असं वाटायचं. मी का सगळ्या घरच्या लक्झरी सोडून हे करते मी, माझं मलाच प्रश्न विचारायचे. म्हणजे काय प्रेक्षकांसाठी शेक्सपियरने लिहून ठेवले शो मस्ट गो ऑन असं. नाही तर पुस्तक लिहावं. हो, पुस्तक लिहायला घेतलंय ना. कारण तुमच्याकडे सांगण्यासारखं खूप आहे. दौऱ्यातल्या आठवणी आणि गमती जमती आठवणी पण आणि गमती जमती पण. तुम्ही जसं म्हणाल तसं अजून 4-5 एपिसोड आपण केले तर अजून बऱ्याच आपल्याला गोष्टी बोलता येतील. इतकं काही तुमच्याकडे आहे, पण ते आम्हाला पुस्तकातून आता वाचायला जास्त आवडेल. आणि तो जो कार्यक्रम आहे तो पण आम्हाला लवकरच बघायला आवडेल. त्याचे प्रयोग तुम्ही नक्की रिवाईव्ह करा तुम्ही. आणि कुटुंब कीर्तन हे नाटक चालू आहेच जोरात, आणि त्यांनी जसं सांगितलं तसं की त्या ज्या एनर्जीने करतात तर ती एनर्जी बघायला आता तुम्ही सुद्धा लवकरात लवकर नाट्यगृहामध्ये जा. आणि अशीही जमवाजमवी अमेझॉनवरती आलेला आहे. खूप छान जोडी लपंडावमध्ये बघितलेली ती पुन्हा एकदा अशी जमवाजमवीमध्ये अशोक सराफ आणि वंदना गुप्ते यांची ती धमाल सुद्धा आपण बघूयात. तर थँक्यू. हे तुमचा बर्थडे मंथ आहे, 16 जुलै हा तुमचा वाढदिवस, तर त्यानिमित्ताने बी बिरबल यांच्याकडून छोटीशी भेट आहे. अरे वा. या डिजिटल जगात आपल्या गोष्टी अशा असतात, डायरी किंवा स्टिकर किंवा पोस्टकार्ड,
तर त्यांनी बनवल्यात. थँक्यू सो मच. तर त्या तुमच्यासाठी. बी बिरबल. बी बिरबल. आणि प्रेक्षकांना मी सांगतो पुन्हा एकदा की तुम्हाला सुद्धा हे प्रॉडक्ट हवे असतील तर तुम्ही Amazonवरून ते कसे मिळतील ह्याची लिंक बघा डिस्क्रिप्शनमध्ये. थँक्यू व्हेरी मच. मजा आली. थँक्यू.